नमस्कार लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहता तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। कारण जून महिन्याचे 1500 रुपये तुमच्या खात्यात कधी जमा होणार, सरकारकडून काय मोठे अपडेट आले आहेत आणि कोणत्या चुकांमुळे तुमचा हप्ता थांबू शकतो, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बऱ्याच बहिणी विचारत आहेत की जून महिना संपण्यात आला तरी अजून पैसे का आले नाहीत, तर काळजी करू नका। प्रशासकीय पडताळणी आणि ई-केवायसी प्रक्रियेमुळे या हप्त्याला थोडा वेळ लागत आहे। आता मिळालेल्या ताज्या माहितीनुसार जून महिन्याचा हप्ता येत्या 12 जुलै ते 15 जुलै दरम्यान पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट जमा केला जाणार आहे। सरकारने निधी मंजूर केली असून बँकेच्या स्तरावर प्रक्रिया सुरू झाली आहे, त्यामुळे पुढील 3 ते 4 दिवसात तुमच्या मोबाईल नंबरवर पैशांचा मेसेज येऊ शकतो। आता आपण जाणून घेऊया हप्त्याला उशीर का झाला। सरकारने यावेळेस पारदर्शकता आणण्यासाठी काही नवीन नियम कडक केले आहेत। राज्यातील हजारो महिलांचा अर्ज मंजूर झाला आहे, पण त्यांचे आधार सीडिंग किंवा ई-केवायसी अजूनही अपूर्ण आहे। जर तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर सरकारचे पैसे ट्रान्सफर होत नाही। याच पडताळणीमुळे या प्रक्रियेला थोडा जास्त वेळ लागत आहे। त्यामुळे जर तुमची केवायसी बाकी असेल तर ते लगेच पूर्ण करून घ्यावी। तुमचा हप्ता येणार की नाही हे तुम्ही घर बसल्या मोबाईलवर कसे तपासू शकता हे आपण आता पाहूया। सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये नारी शक्ती दूत ॲप उघडा किंवा लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या। तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा। यानंतर यापूर्वी केलेले अर्ज या ऑप्शनवर क्लिक करा। तिथे तुमच्या अर्जाचा स्टेटस दिसेल। जर तिथे अप्रूव्ह मंजूर असे लिहिलेले असेल तर तुमचा जूनचा हप्ता नक्की येईल। जर तिथे काही त्रुटी दाखवत असेल तर ती त्रुटी लगेच दुरुस्त करून घ्या। बहिणींनो, हप्ता मिळवण्यासाठी काही गोष्टींची नक्की खात्री करून घ्या। तुमचे जे बँक खाते चालू स्थितीत आहे तेच बँक खाते योजनेशी लिंक असावे। बँकेत जाऊन तुमचे आधार लिंकिंग स्टेटस अंगठा लावून किंवा OTP द्वारे पुन्हा एकदा तपासून घ्या। कोणत्याही अनोळखी व्यक्तीला या योजनेच्या नावावर तुमचे बँक पासवर्ड किंवा OTP शेअर करू नका। सरकार कधीही फोनवर अशी माहिती मागत नाही। तर बहिणींनो, 12 ते 15 जुलै दरम्यान तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तुमच्या काही अडचणी असतील तर त्याही कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही लिहू शकता। आम्ही त्यावर उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करू। हा व्हिडिओ तुमच्या इतर गरजू मैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा। पुन्हा भेटू अशा एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।